शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर नाशिक कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांमध्ये कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रांवरती धडक कारवाई केली आहे। बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर नाशिकमधील कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। एप्रिल ते जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत कृषी विभागानं 266 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे। 108 कृषी केंद्रांना ताकीद देत नोटीस बजावण्यात आल्या असून 112 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेत, तर 42 कृषी सेवा केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानं कृषी विभागाकडून 4 कृषी सेवा केंद्रांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत। नाशिकच्या दिंडोरी, निफाड, येवला, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। 20 पेक्षा जास्त गोण्या एका शेतकऱ्याला देऊ नये असा एक थोडक्यात नियम केंद्र शासनाने घालून दिलेला आहे। आणि जरी दिला तर त्यांच्याकडे तेवढी शेती आहे का, तेवढी पिकं आहेत का याची खात्री करावी, याची सुद्धा आम्ही तपासणी केली होती। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 118 कृषी सेवा केंद्र आपण सतत ताकीद दिलेली आहे। याच्याशिवाय 112 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केलेले आहेत। त्याच्यामध्ये 90 हे खताचे परवाने आहेत, 10 बियाण्याचे परवाने आणि 12 कीटकनाशकाचे परवाने आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।